मला ड्रायव्हर जॉबबद्दल इतके सारे डी-एम्स येत होते ना, म्हणून फायनली मी ठरवलं आज तुम्हाला सांगूनच टाकते. यूएईमध्ये ड्रायव्हर जॉब करायची असेल तर नेमकं काय करावं लागतं? जर तुम्ही फक्त टुरिस्ट व्हिसावर ड्रायव्हर जॉब सर्च करण्यासाठी यूएईला येत असाल ना, तर थोडा स्ट्रगल होऊ शकतो. कारण ड्रायव्हर जॉबसाठी एक्सपिरियन्स सोबत यूएई ड्रायव्हिंग लायसन्सची रिक्वायरमेंट असते आणि नवीन यूएई लायसन्स काढण्यासाठी एमिरेट्स आयडी आणि बाकीच्या रिक्वायरमेंटसुद्धा लागतात. त्यामुळे माझ्या मते कंपनी किंवा ट्रस्टेड रेफरन्स, व्हेरिफाईड कन्सल्टन्सी मार्फत येत असाल तर ते कंपॅरेटिव्हली बेटर ऑप्शन ठरू शकतं. आणि इंडियामध्ये जरी तुम्हाला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरी सुरुवातीला थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं. कारण इंडियामध्ये आपण लेफ्ट साईडला ड्राईव्ह करतो, तर यूएमध्ये आपण राईट साईडला ड्राईव्ह करतो. त्यामुळे इथले रोड्स आणि ड्रायव्हिंग पॅटर्न्स थोडे वेगळे असतात आणि सुरुवातीला ते आपल्याला थोडे कन्फ्युजिंग वाटतात. यूएई ड्रायव्हिंग लायसन्सची प्रोसेस छोटी नाही आहे. वेगवेगळे स्टेप, ट्रेनिंग आणि टेस्ट असतात. म्हणून जॉब मिळेल म्हणून घाईघाईने यूएईला येऊ नका. आधी कंपनी जॉब ऑफर आणि लायसन्स रिक्वायरमेंट व्हेरीफाय करा आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला यूएई ड्रायव्हिंग लायसन्सची कंप्लीट प्रोसेस, सुरुवात कुठून करायची, कोणते स्टेप असतात आणि किती खर्च येतो हे सगळं सांगणार आहे. पण एक गोष्ट, या पूर्ण प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त कन्फ्युजन कुठे होतं हे माहिती आहे का? ते पुढच्या पार्टमध्ये सांगते. त्यामुळे मला फॉलो करून ठेवा.